नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचं लेक्चर नंबर 6 पार्ट सेकंड. आपण पार्ट फर्स्टमध्ये एक्सरसाइज सॉल्व केलं, त्याच्यामधला क्वेश्चन फर्स्ट. आता आपण क्वेश्चन नंबर 2च्या पुढे सॉल्व करणार आहोत. बघा, सब्जेक्ट आहे MT 121 थेरी ऑफ इक्वेशन, युनिव्हर्सिटी आहे KBC आणि जळगाव. आता हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे सिलेबस. आपण युनिट फर्स्ट शिकलेलो आहे, त्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत आपण. आणि बघा, डिव्हिजन अल्गोरिथम, GCD आणि LCM आणि इक्वल अल्गोरिथमवर आपण एक्सरसाइज पाहत आहोत. एक्सरसाइज 1.2. बघा, डिव्हिजन अल्गोरिथम, GCD आणि LCM इक्वल अल्गोरिथमवर आपण पार्ट फर्स्टमध्ये पाहिलं. एक्झाम्पल नंबर 1 क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिले, त्याच्यामधले हे 7 क्वेश्चन पाहिले आपण, ज्यांचा GCD काढलेला आपण. GCD काढल्यानंतर तुमच्याकडे जो लिनियर कॉम्बिनेशन आहे MA + NBच्या फॉर्ममध्ये, त्याचं आपण काय काढलं आहे, M आणि N च्या व्हॅल्यू काढलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, एक्सरसाइजचे पुढचे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 पाहणार आहेत, क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे, 7 आणि 8 पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4, 7, 8, 2 आणि 3. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, फाइंड द GCD ऑफ 616 आणि 427 अँड एक्सप्रेस इट इन द फॉर्म ऑफ काय 616M + 427N. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, GCD फाइंड करून M आणि N च्या व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर पहिले GCD फाइंड करूया. बघा, GCD फाइंड करण्याच्या अगोदर स्टेप फर्स्ट इक्वलिटी अल्गोरिथमनुसार आपण GCD कसं फाइंड करतो. तर GCD बघा, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तुमच्याकडं, 616 आहे. आणि दुसरी संख्या कोणती तुमच्याकडे छोटी, 427. बघा, 427 ने कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 416 पर्यंत पोहोचेल. तर बघा, 1 ने मल्टिप्लाय केलं आणि तुमच्याकडे बाकी किती राहिलं, किती बाकी राहिलं आपल्याकडे की 189 बाकी. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. कसं केलं मी, 616 आणि 447 1 ने भाग दिलं 427 आणि याचं सबट्रॅक्शन केलं तर तुमच्याकडे हा 9 आणि हा तुमच्याकडे 8 आणि हा 1, 189 आलं रिमाइंडर. दुसरं काम काय करणार बघा, इथं हा जो आहे 427 तो इकडं आणायचा आहे मला. ओके, तर किती तुमच्याकडं 427 इकडं आला. परत काय करणार मी, हा 189 जो आहे तो इकडं आणायचा आहे. 189ला मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं मी 427 पर्यंत पोहोचेल. तर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि तुमच्याकडे रिमाइंडर राहिला किती, 49. ओके, हा बाकी राहिला. परत सिमिलरली काय करायचं, हा 89 इकडं आणायचा, 189 इकडं आणला, हा 49 इकडं आणला मी, 49ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 189 पर्यंत पोहोचेल. तर 149 गुणिले 3 म्हणजे 147 आणि बाकी राहतो तुमच्याकडे किती, 42. ठीक आहे. हा जो रिमाइंडर आहे या संख्येपेक्षा छोटा पाहिजे. बघा, जो बी रिमाइंडर येणार 49 पेक्षा छोटा पाहिजे, जो बी रिमाइंडर येणार 49 तो या संख्येपेक्षा छोटा पाहिजे. पण सिमिलरली हा 49 इकडे आणला आणि हा 42 जो आहे तो इकडे आणला. 42ला कितीने मल्टिप्लाय करू, बघा 1 ने मल्टिप्लाय केलो. हा 49 आहे, 42, 49 मधून 42 गेले किती राहिले, 7. परत सिमिलरली हा 42 इकडे आणला, हा 7, हा जो 7 आहे तो इकडे आणला. 7ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 42 पर्यंत जाईल मी 6 ने आणि रिमाइंडर किती राहिला तुमच्याकडं, 0. आता बघा, 0 जो रिमाइंडर आला त्याच्या वरचा जो आहे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आहे तुमच्याकडं, 7. त्याला म्हणतो आपण काय, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला आहे, 7. तर GCD काय असतो, हाच काय असतो तुमच्याकडं GCD. तर देअरफॉर GCD ऑफ 616 आणि 427 इक्वल टू किती आला तुमच्याकडं, 7 आलेला आहे. ठीक आहे. तर पहिलं काम झालं आपल्याकडं, फाइंड द GCD ऑफ 616 आणि 427चा GCD किती आला, 7 आला. आता दुसरं काम काय आहे की एक्सप्रेस करायचं आपल्याला 616M + 442M. तर आपल्याला M आणि N ची व्हॅल्यू काढायचं. तर आपण काय करतो बघा, बॅक सबस्टिट्यूशन करतो म्हणजे उलटी सबस्टिट्यूशन करत आपण जातो. त्याच्यामध्ये काय करायचं, पहिलं 7 ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, 7 ची व्हॅल्यू काढली, पहिलं काम. दुसरं काय करायचं आहे, 42 ची व्हॅल्यू काढायची आहे. 42 ची व्हॅल्यू काढून या इथं जिथं 42 आले तिथं पुट करायचं आहे. परत तुमच्याकडं नंतर रिमाइंडर कोण आहे, 49 ची व्हॅल्यू काढायची आहे, या इक्वेशन याच्यामध्ये पुट करायची. त्याच्यानंतर लास्ट अजून कोणता रिमाइंडर आहे, 189 रिमाइंडर आहे, त्याची पण व्हॅल्यू काय पुट करायची. आणि शेवटी तुमच्याकडं 616चा जो कोएफिशियंट असेल तो M असतो आणि 427चा कोएफिशियंट कोण असतो, N. चला तर आपण बॅक सबस्टिट्यूशन करूया आता. बघा, बॅक सबस्टिट्यूशनमध्ये तुमच्याकडं कुठून आपण GCD काढला आहे, या पासून. ठीक आहे, इथून GCD काढलेला आहे. ठीक आहे, हा पहिला. तर बॅक सबस्टिट्यूशन बघा इथं, एक्सटेंडेड इक्लुडिंग अल्गोरिथम एक्सप्रेस 7 as 616N + 427N.
तर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. वी नो द बॅकवर्ड थॉट द इक्वेशन अँड सबस्टिट्यूट टू एक्सप्रेस 7 ॲज कॉम्बिनेशन ऑफ दिस. तर आपण स्टार्ट करूया. बघा पहिलं इक्वेशन काय येईल तुमच्याकडं. बघा पहिलं इथून आपल्याला काय बनवायचं आहे, 7ची व्हॅल्यू बनवायची. 7ची व्हॅल्यू कशी बनेल 7ची, की बघा आपल्याला 7 एका साईडला ठेवायचं आहे. आता हा किती तुमच्याकडे 1 × 49. तर 1 × 49 मायनस हा जो आहे 1 × 42 हा प्लस आहे, तो इकडे आल्यावर काय होईल, या साईडला गेल्यानंतर काय होईल तो मायनस किती 1 × 42. तर हे झालं इक्वेशन नंबर 1. आता इथं दुसऱ्या इथून काय करायचं आपल्याला 42 व्हॅल्यू काढायची आहे. तर 42 व्हॅल्यू कशी निघेल, 42 इक्वल टू बघा हा रिमाइंडर आहे. 42 व्हॅल्यू किती निघेल, परत इथं 1 × किती तुमच्याकडे 189. बघा 1 × 189 मायनस आता हा जो आहे तुमच्याकडे 3 × 49 तो आपल्याला या साईडला नको आहे, कारण 42 एका साईडला ठेवायचं आहे, तो प्लस आहे, इकडे काय होईल मायनस किती तुमच्याकडे 3 × 49 झालं. ही झाली दुसरी व्हॅल्यू तुमच्याकडं. परत तिसरी व्हॅल्यू कोणती आहे तुमच्याकडं 49ची. परत सेम 49ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर 49ची व्हॅल्यू कशी येईल बघा 49 1 × 427 1 × 427 मायनस बघा हा 2 × 89 आहे. सॉरी आपल्या किती किती 49ची व्हॅल्यू काढायची. तर किती 2 × 189 ही झाली तुमच्याकडे 49ची व्हॅल्यू. ओके. आता परत तुमच्याकडे लास्ट 189 जेवढे रिमाइंडर आहेत तेवढ्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि बॅक सबस्टिट्यूशन करायचं आहे. तर 189ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे बघा 189ची किती 1 × 616 1 × 616 मायनस हा जो आहे 1 × 427 तो इकडे आला काय होईल मायनस 1 × 427. ओके. हे झालं 189ची व्हॅल्यू. तर पहिलं बघा हे इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय करायचं होतं, बॅक सबस्टिट्यूशनमध्ये पहिलं 42ची व्हॅल्यू पुट करायची. जो आन्सर येईल त्याच्यामध्ये परत कशाची व्हॅल्यू पुट करायची 49ची व्हॅल्यू पुट करायची. परत जी व्हॅल्यू येईल तिथं त्याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू पुट करायची 89ची. असे बॅक सबस्टिट्यूशन आपल्याला करायचं आहे. चला तर करूया. तर पहिलं इक्वेशन कोण आहे 7 = 1 × 49 मायनस 1 × 42. त्याच्यामध्ये आपल्याला 42 व्हॅल्यू पुट करूया. तर बघा पहिली व्हॅल्यू आली तुमच्याकडं 7 × दिस. आता आपल्याला 42 व्हॅल्यू पुट करायचं आहे. बघा 42 व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, आताच काढली आपण वरती. तर 42ची व्हॅल्यू पुट करूया. बघा इथं मी लिहितो तुमच्याकडे 7 = किती 1 × 49 मायनस 1 × 42 आहे. ओके. आता बॅक सबस्टिट्यूशन करा. 1 × 49 मायनस 1 × बघा 42ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं बघा इथं किती आहे 189 मायनस 3 × 49. ओके. चला इथं बघा 1 × 49 मायनस आता हा -1 जो आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा मध्ये. तर किती -1 × 40 बघा 89 आणि 49 ॲज इट इज ठेवायचं का, जेवढे तुमच्याकडे रिमाइंडर राहतील लास्टचे तर तसेच ठेवायचे आहे. ठीक आहे. तर -1नी मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला, तर -1 × 89 म्हणजे -1 × 189. परत हा -1 × -3 मायनस काय झाले प्लस, आणि -1 × -3 किती +3 × 49. बघा इथं तुमच्याकडे 1 × 49 आहे, 3 × 49 आहे. तर किती आलं तुमच्याकडे 49 आणि 1 आणि या 3 मध्ये किती प्लस चिन्ह आहे, तर किती आलं तुमच्याकडं 4 × 49. कारण 1 + 3 किती 49 मायनस 1 × 89 झालं. आता आपण काम काय करणार आहे, या साईडला 7 आहे. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची 49ची. का, कारण 42च्या नंतरचा कोणता आहे तुमच्याकडे रिमाइंडर 49. तर मग इथं बघा जो आन्सर आलेला तुमच्याकडे हा, याच्यामध्ये 49च्या जागी काय पुट करणार आहे मी आता, ही व्हॅल्यू आपण काढलेली 49ची व्हॅल्यू वरती. तर 49ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा जिथं काय तुमच्याकडं कुठं होतं ते 49 इथं होता. बघा 4 × 49ची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. बघा इथं -1 × हे ॲज इट इज. ठीक आहे. आता या 4ने मध्ये मल्टिप्लाय करूया. बघा 4ने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया आता या ब्रॅकेटला. बघा 4ने मध्ये मल्टिप्लाय करा. 4ने मल्टिप्लाय करताना काही 4 × 427 परत 4 × -2 किती तुमच्याकडं -8 × 89 आणि हा 1 × 89. बघा इथं तुमच्याकडे हा 89 इथं पण आहे आणि 89 इथं पण आहे. ओके. तर -8 आणि -1 किती -9 × 89 आणि हा 4 × 427 हे ॲज इट इज राहील. ठीक आहे. त्याला जोडीदार नाही आहे कारण 89 2 होते म्हणून आपण काय केलं -8 आणि -9. तर किती आलं तुमच्याकडे -9.
आता याच्या अगोदरचा बघा 49च्या नंतर कोणता रिमाइंडर तुमच्याकडे हा 189चा आहे. आता 189ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इथं. ओके, तर इथं पुट करूया. बघा 189ची व्हॅल्यू आपण वरती काढलेली आहे. त्याची व्हॅल्यू किती आली 616 मायनस 1 इंटू 142. आता बघा इथं किती तुमच्याकडे 4 इंटू 427 ॲज इट इज -9 ला -9. आता 189ची व्हॅल्यू बघा पुट केली मी इथं. ओके, पुट केल्यानंतर बघा हा -9 जो आहे हा -9 आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेटला मल्टिप्लाय होताना -9 इंटू 616 -9 इंटू 616 आणि -9 इंटू -1 मायनस काय झालं +9 इंटू 42 427. आता बघा 427 इथं आहे 4 इंटू 427 आणि 9 इंटू 427 म्हणजेच बघा 427 जर मी कॉमन काढला तर 9 आणि 4ची बेरीज किती आली तुमच्याकडे 13 गुणिले 427 आणि तुमच्याकडे -9 इंटू 616 जोडीदार नाही म्हणून आपण ॲज इट इज घेतलेला आहे. जर याला सॉल्व्ह केलं तर किती आला तुमच्याकडे 13 गुणिले 427 -9 गुणिले 616. तर इथं बघा 616चा कोएफिशियंट आपण वरती बघा आपल्या क्वेश्चनमध्ये या 616चा कोएफिशियंट बघा इथं तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे 616चा कोएफिशियंट कोण आहे m आणि 427चा कोएफिशियंट कोण आहे n. तर आपण जो फायनल आन्सर काढलेला आहे फायनल आन्सर त्याच्यामध्ये बघा किती तुमच्याकडं 7 इंटू 616चा कोएफिशियंट कोण असेल तुमच्याकडे m. मग mची व्हॅल्यू किती आली -9 आणि 427चा कोएफिशियंट कोण असेल तुमच्याकडे n ची व्हॅल्यू किती आली 13. मग आपण m आणि n च्या व्हॅल्यू पण काढलेल्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलाय. सिमिलरली पुढचा सॉल्व्ह करायचा आपल्याला क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये या तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे की शो दॅट द इंटिजर 1357 अँड 1116 आर रिलेटिव्हली प्राईम. बघा रिलेटिव्हली प्राईम म्हणजे काय की ज्या दोन संख्येचा जीसीडी 1 येतो त्याला आपण रिलेटिव्हली प्राईम म्हणतो. म्हणजे काय जीसीडी ऑफ ए अँड बी इक्वल टू जर 1 आला तर आपण म्हणतो ए अँड बी आर रिलेटिव्हली प्राईम्स. काय म्हणतो रिलेटिव्हली प्राईम. मग आपलं पहिलं काम काय आहे की 1357 आणि 1116चा जीसीडी जर 1 आला तर आपण काय म्हणणार की हे रिलेटिव्हली प्राईम आहे. झालं पहिलं काम. दुसरं बघा फाइंड द इंटिजर ऑफ m अँड n सच दॅट 1 इक्वल टू 1357m प्लस 1166. सेम m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. तर काढूया आपण. बघा पहिलं 1357 आणि 1116 मध्ये बघा 1357 अँड 1166 मध्ये कोणती संख्या मोठी आहे पहिली बघा 1357 मोठी आहे. मग मी कसं लिहिणार 1166 गुणिले बघा 1166ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 1357 पर्यंत जाईल तर 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि बाकी किती राहते तुमच्याकडे 191. परत सिमिलरली 1166 या साईडला आणायचा 1166 हा 191 या साईडला आणला. 191ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 1166 पर्यंत पोहोचेल तर 6 ने मल्टिप्लाय केला. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या पद्धतीने. ठीक आहे, कारण आता मला वेळ नाही म्हणून मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. प्लस बघा 191 गुणिले 6 करा कुठपर्यंत जातो आणि बाकी किती राहते तुमच्याकडं 20. परत 191 इकडे आणला 191 इकडे आणला आणि हा 20 इकडे आणला. बघा 20ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 191 पर्यंत पोहोचेल तर किती 20 9 180 20 9 180 आणि बाकी राहतो तुमच्याकडे किती 11. परत हा 20 जो आहे तो इकडे आणायचा आणि हा जो 11 आहे तो इकडे आणायचा. तर 11ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 20 पर्यंत पोहोचेल तर 1 ने मल्टिप्लाय केलं 11 1 11 आणि किती बाकी राहिले तुमच्याकडं 9 बाकी. परत सेम हा 11 इकडे आणायचा आणि हा 9 इकडे आणला. बघा 9ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 11 पर्यंत पोहोचेल 1 ने मल्टिप्लाय केला आणि प्लस किती तुमच्याकडे रिमाइंडर 2 राहिला. परत हा 9 इकडे आणला मी हा 2 इकडे आणला. 2ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 9 पर्यंत पोहोचेल तर 4 ने 4 2 8 आणि रिमाइंडर राहिला 1. परत मी हा 2 जो आहे तो इकडे आणला आणि हा जो 1 आहे तो इकडे आणला. 1ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 2 पर्यंत पोहोचेल मी 2 ने. बघा पूर्ण भाग गेला 1 गुणिले 2 म्हणजे 2 म्हणजे रिमाइंडर राहिला 0. बघा रिमाइंडर 0 राहिला म्हणजे लास्ट नॉन झिरो. बघा 0च्या वरचा पार्ट जो लास्ट नॉन झिरो रिमाइंडर आहे तो असतो जीसीडी. तर जीसीडी ऑफ किती तुमच्याकडं 1357 आणि 1166चा जीसीडी किती आला तुमच्याकडं 1 आला आहे. चला पहिलं काम झालं. तर ज्याचा जीसीडी 1 येतो त्याला म्हणतो आपण रिलेटिव्हली प्राईम. बघा लास्ट नॉन झिरो रिमाइंडर आला तुमच्याकडे 1. त्याचा मिनिंग काय होतो की देअरफॉर जीसीडी ऑफ 1357 आणि 1166 इक्वल टू किती 1 आला. द नंबर
आर रिलेटिव्हली प्राईम किंवा को प्राईम पण म्हणतो आपण त्याला. झालं, ज्याचा जीसीडी 1 आला म्हणजे हा को प्राईम झाला, म्हणजे रिलेटिव्हली प्राईम झालं, पहिलं काम झालं. आता आपल्याला फाईंड काय करायचं आहे, एम आणि एनची व्हॅल्यू काढायची आहे. तर एम आणि एमची व्हॅल्यू कशी काढतो आपण, बॅक सबस्टिट्यूशन करतो सेम क्वेश्चनमध्ये. आता आपण भरपूर क्वेश्चन केलं. आता जीसीडी कुठून आला आपल्याकडे, इथून जीसीडी आलेला आहे, इथून जीसीडी. ओके, बघा या इक्वेशनपासून जीसीडी आला आहे. आपल्याला 1 एका साईडला ठेवायचं आहे, बाकी सगळं एका साईडला. बघा इथून जो जीसीडी आलेला आहे तुमच्याकडे, आपल्याला बॅक सबस्टिट्यूशन करायचं आहे, म्हणजे व्हॅल्यू करायची आहे. बघा पहिला आपण 1ची व्हॅल्यू काढणार, नंतर 1ची व्हॅल्यू काढल्यानंतर 2ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करणार, 2ची व्हॅल्यू काढल्यानंतर पुट केल्यानंतर आपण 9ची व्हॅल्यू पुट करणार, 9ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण 11ची व्हॅल्यू पुट करणार, आणि 11ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण 20ची व्हॅल्यू पुट करणार, आणि 20ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर शेवटी 191ची व्हॅल्यू पुट करणार. हे सगळं केल्यानंतर 1 एका साईडला राहील, 1357चा कोएफिशियंट आपल्याकडे यम असेल आणि 1166चा कोएफिशियंट आपल्याला यन असेल. ठीक आहे, आपण कशी व्हॅल्यू पुट करणार, पहिलं 1ची, नंतर 2ची, नंतर 9ची व्हॅल्यू पुट करणार, नंतर 11ची व्हॅल्यू पुट करणार, नंतर याची व्हॅल्यू 20ची व्हॅल्यू पुट करणार, आणि नंतर 1ची. अशी प्रोसेस आपल्याला चालू द्यायची आहे उलटी. त्याला म्हणतो आपण बॅक सबस्टिट्यूशन. चला एक काम केलं आपण की या क्वेश्चनमध्ये रिलेटिव्हली प्राईम आलाय. आता आपण करू याचं बॅक सबस्टिट्यूशन. बघा बॅक सबस्टिट्यूशनमध्ये तुमच्याकडे व्हॅल्यू काढा. इथं बघा पहिली व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे 9. बघा 1ची व्हॅल्यू, बघा 1ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं, बघा इथून जीसीडी काढला आपण तिथून 1 इक्वल टू किती, 1 × 9 मायनस 2 × 4. ठीक आहे, तर आता 2 × 4 आहे ना, तर मी याला कसं लिहितो, बघा याला लिहितो मी 4 × 2 लिहितो. ठीक आहे, बघा कारण आपल्याला 2ची व्हॅल्यू पुट करायची बॅक सबस्टिट्यूशनमध्ये. झालं इथं बघा पहिलं इक्वेशन आलं. ठीक आहे, आता आपण काय करूया, पुट द व्हॅल्यू ऑफ, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. कशाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, की 2ची व्हॅल्यू पुट करायची. बघा 2 इक्वल टू किती आहे, 2 इक्वल टू इथं इक्वेशन नंबर 2 किती आहे 2ची व्हॅल्यू, तर 1 × 11 मायनस 1 × 9. ओके, बघा 2ची व्हॅल्यू ही आलेली आहे. तर पुट करा इथं 1 इक्वल टू किती, 1 × 9 मायनस 4 × 2ची व्हॅल्यू किती आहे, 1 × 11 मायनस 1 × 9. चला थोडंसं सॉल्व करूया. बघा 1 × 9 ॲज इट इज राहील, मायनस या -4ने मध्ये मल्टिप्लाय करा, पण रिमाइंडरची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवायची. बघा 9 आणि 11ची व्हॅल्यू ॲज इट इज राहील. तर मी तर मल्टिप्लाय केलं 4ने, तर -4 × 1 किती तुमच्याकडं, -4 × 11, पण -4 × -1 किती, +4 × 9. आता इथं बघा 1 × 9 आहे आणि 4 × 9 आहे. तर जर मी तर 9 कॉमन काढला तर तुमच्याकडं काय राहतं बघा, किती, याचा 1 आणि प्लस याचा 4. ओके, एक स्टेप जास्त करतोय, -4 × 11ला काही अडचण नाही. तर 1 + 4 किती तुमच्याकडं, 1 + 4 किती, 5 × 9 -4 × 11. झालं. आता बघा पुढं, याच्या पुढचा जो रिमाइंडर आहे तो कोणता आहे, 9चा आहे. ठीक आहे, 9ची व्हॅल्यू किती आहे इथं बघा, पुट त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, हा 1 इक्वल टू पुट 9 इक्वल टू, बघा 9ची व्हॅल्यू काढा इथून. 9 इक्वल टू किती आहे, 20. 1 × 20, मी इथं व्हॅल्यू काढलेली नाही पण तुम्ही काढू शकता पहिल्याच. तर 20 किती, 1 × 20 मायनस, बघा 9ची व्हॅल्यू 1 × 11 किती, आता 1 × 11. ओके, ही झाली कशाची व्हॅल्यू तुमच्याकडे 9ची. ही इक्वेशन कशामध्ये पुट करायचं, इक्वेशन नंबर 2 मध्ये. चला 2 मध्ये पुट करूया. तर 1 इक्वल टू, या साईडला 1 आहे बघा इक्वेशन नंबर 2. तर 5 × 9ची व्हॅल्यू पुट करायची, किती आहे तुमच्याकडं, 1 × 20 मायनस 1 × 11. पुट केली मी 9ची व्हॅल्यू बघा इथं. परत इथं -4 × 11ला काही अडचण नाही. आता थोडंसं सॉल्व करूया. बघा हा 5 जो आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 5 × 1 किती, 5 × 20. परत 5 जो आहे या -1ला मल्टिप्लाय करा, -5 × 11 -4 × 11. बघा आता -5 × 11 आणि -4 × 11. तर इथं 5 × 20ला काही अडचण नाही आहे, कारण 20 एकच आहे. बघा -5 आणि -4 किती आहे तुमच्याकडं, -9 × 11. ओके, बघा -5 आणि -4 इक्वल टू किती येतं, -9 × 11. आता बघा आपण 9च्या अगोदर आता कोणता रिमाइंडर आहे तुमच्याकडं, बघा 9च्या अगोदर आता कोणता 11 आहे, रिमाइंडर 11 आहे. तर आपल्याला 11ची व्हॅल्यू पुट करायची. तर 11ची व्हॅल्यू इथून कशी येईल तुमच्याकडं, बघा 11ची व्हॅल्यू येईल, 11 इक्वल टू 1 × 191 मायनस किती, 9 × 20. तर ही 11ची व्हॅल्यू आपण पुट करूया. आता पुट तर ही व्हॅल्यू आपल्याला आता बघा इक्वेशन नंबर या साईडला 1 आहे, इक्वेशन नंबर 3 तुमच्याकडं. तर आता आपल्या 11ची व्हॅल्यू आपण काढलेली वरून, ही 11ची व्हॅल्यू आहे. तर पुट करूया.
पुट इन इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. 1 इक्वल टू एका साईडला 5 गुणिले 20 मायनस चला 9 गुणिले 11ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 इंटू 191 मायनस 9 गुणिले 20. ओके, चला आता काय करूया, हा -9 जो आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. -9 इंटू 1 किती तुमच्याकडं दिसतं, तर 1 इक्वल टू 5 गुणिले 20 मायनस -9 इंटू 1 -9 गुणिले 191, कारण 191 आणि आपल्याला 20 ॲजिटिव्ह ठेवायचं आहे कारण ते आपल्याला रिमाइंडर आहे. मायनस -9 इंटू -9 प्लस किती झालं तुमच्याकडे 81 गुणिले 20. चला सॉल्व करूया आता. एका साईडला 5 इंटू 20, आता सॉरी बघा इथं 5 इंटू 20 तुमच्याकडे 5 इंटू 20 आहे आणि 81 इंटू 20 आहे. तर इथं 20चा कोएफिशियंट कोण आहे 81 आहे आणि इथं 20चा कोएफिशियंट कोण 5 आहे. तर 20 गुणिले 5 आणि 81 किती झाले तुमच्याकडं 86. ओके 86 -9 गुणिले 191. आता आपल्याला व्हॅल्यू कुणाची पुट करायची आहे बघा 20. कुणाची पुट करायची आहे 20. आता 11ची पुट केल्यानंतर पुट द व्हॅल्यू, याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. बघा आता 20ची व्हॅल्यू इथून काढलेली आपण. बघा 20ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे, इथून 20ची व्हॅल्यू काढा. बघा 20ची व्हॅल्यू किती येईल 20 इक्वल टू किती 1 इंटू 1166 मायनस किती 6 गुणिले 191, ही झाली 20ची व्हॅल्यू. चला आता आपण ही आपल्याकडे 20ची व्हॅल्यू आलेली आहे, ही पुट इन इक्वेशन कशामध्ये पुट करायचं आपल्याला या 4 मध्ये पुट करायचं आहे. तर पुट करूया किती 1 इक्वल टू 86 गुणिले 20ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडं 20ची व्हॅल्यू किती 86 1 गुणिले 1166 मायनस 6 गुणिले 191 झालं. ही आली आपल्याकडे कशाची व्हॅल्यू 20ची मायनस 9 गुणिले 191 या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट केलं आहे आपण. ठीक आहे, चला आता बॅक सबस्टिट्यूशन या 86 मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. तर 86 गुणिले 1 किती तुमच्याकडं 86 गुणिले 1166 मायनस तर -86 गुणिले -6 तर किती तुमच्या, तर 86 गुणिले -6 म्हणजे तुमच्याकडे आला 516 गुणिले 191 आणि मायनस तुमच्याकडे 9 इंटू 191. ठीक आहे, आता बघा 191 कोण आहे तुमच्याकडे -506 इंटू 91 आणि -9 इंटू 191. तर 81 गुणिले 1166 मायनस आता या दोघांचं बघा 516 आणि 509 बघा इथं किती तुमच्याकडं 525 म्हणजे -525 इंटू 191. आता शेवट लास्ट तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू पुट करायची मला 191ची व्हॅल्यू पुट करायची. तर 81 आता आपण पुट द व्हॅल्यू ऑफ लास्ट कोणाची आता 191 इक्वल टू, तर 191 इक्वल टूची व्हॅल्यू बघा तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं असेल. 191ची व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे 191 बघा 191ची व्हॅल्यू येईल तुमच्याकडे किती 1 इंटू 1357 मायनस 1 इंटू 1166. ओके, तर बघा ही 91ची व्हॅल्यू आहे या इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करायची आपल्याला इन इक्वेशन नंबर 5 मध्ये. तर पुट करा. तर काही तुमच्याकडे बघा 1 इक्वल टू या साईडला 1 आहे तर 81 गुणिले 1166 मायनस 525 गुणिले 191ची व्हॅल्यू किती 1 इंटू 1357 मायनस 1 इंटू 1166. तर मल्टिप्लाय करा बघा 81 इंटू 1166 मायनस 525नी मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडं -525 इंटू 1357 बघा मायनस आणि हा -1 मायनस प्लस 525 इंटू 1166. बघा 1166 इथं पण आहे 1166 इथं पण आहे, इथं 81 आहे, इथं 525 आहे. जर याच्यामध्ये मी 525 मध्ये जर 81 ॲड केला तर तुमच्याकडे राहतो हा 606 गुणिले 1166 प्लस मायनस 525 गुणिले 1357. तर क्वेश्चनमध्ये काय होता की जो 1357चा कोएफिशियंट जो असेल तो होता यम आणि जो 1166चा जो कोएफिशियंट होता तो होता एन. मग जर मी कम्पेअर केला इथं 1 इक्वल टू तर यम इक्वल टू किती आला -525 आला आणि एन इक्वल टू किती आला तुमच्याकडं 606 आला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, हा मोठा क्वेश्चन होता म्हणून याचा पहिला मी आन्सर काढला नाही आणि तुम्हाला पूर्णपणे आन्सर काढून दिलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे सेम फाइंड द जीसीडी ऑफ 2210 अँड 357 अँड एक्सप्रेस इन इट फॉर्म ऑफ द 2210 अँड 357 एन. सेम आता आपण याचं जीसीडी काढणार आहोत.
बघा जीसीडी कसं काढणार आपण याचा सेम की मोठी संख्या कोणती आहे तुमच्याकडं 2210. ठीक आहे, तर 2210 इथं आहे. 2210 मोठी संख्या, 357 छोटी संख्या. 357ला कितीने मल्टिप्लाय केलं मी 6ने आणि बाकी किती आला तुमच्याकडं 68. परत 357 इकडं आणलंय मी आणि 68 इकडं आणलं. बघा 68ला कितीने मल्टिप्लाय करू 5ने, तर रिमाइंडर राहिला 17. आणि त्याच्यानंतर बघा 68 इकडे आणला, 17 इकडे आणला, तर 17ला कितीने मल्टिप्लाय करू मी 4ने, तर रिमाइंडर राहिला 0. तर लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला तुमच्याकडं 17. याचा मिनिंग जीसीडी किती आला तुमच्याकडं 17. ठीक आहे, एक काम आला 17. आता आपल्याला काम काय करायचं आहे की 2210m प्लस 357 यांच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आपल्याला जीसीडी कुठून आलेला आहे इथं बघा, जीसीडी इथून आलेला आहे. तर आपण व्हॅल्यू काढूया. बघा जीसीडी इथून आलेला आहे, तर पहिलं आपण 17ची व्हॅल्यू काढून घेणार. 17ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 17 इक्वल टू 1 गुणिले 357 मायनस 5 गुणिले 68. बघा इथं 1 गुणिले 357 असतो, आपल्याला 17ची व्हॅल्यू एका साईडला ठेवायचं आहे. मग 5 गुणिले 68 जो आहे तो या साईडला आला. परत दुसरं आपल्याला या 68 रिमाइंडरची व्हॅल्यू आपल्याला लागेल, तर पहिलंच काढून घेऊया. 68ची कशी व्हॅल्यू येईल बघा 1 × 2210, 1 गुणिले 2210 मायनस किती 6 गुणिले 357, 6 गुणिले 357. ओके, चला आपण बॅक सबस्टिट्यूशन करणार आहे. शेवट इथून जीसीडी भेटला आपल्याला या इक्वेशन पासून. ही इक्वेशन मी तर लिहिली किती 17 इक्वल टू 1 गुणिले 357 मायनस 5 गुणिले 68. ओके, आता आपण बॅक सबस्टिट्यूशनमध्ये काय करणार आहे की दुसरा रिमाइंडर कोण आहे 68. मग 68ची व्हॅल्यू आपण आता पुट करणार आहे. तर पुट द व्हॅल्यू ऑफ 68 इक्वल टू किती व्हॅल्यू आली आपण 1 गुणिले 2210 मायनस 6 गुणिले 357 ही व्हॅल्यू आहे इन इक्वेशन नंबर 1 मध्ये. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, चला 17 एका साईडला, 1 गुणिले 357 मायनस 5 गुणिले 68ची व्हॅल्यू किती आहे व्हॅल्यू पुट करा 1 गुणिले 2210 मायनस 6 गुणिले 357. ओके, चला आता बघा हा -5 जो आहे तो आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आपल्याला या ब्रॅकेटला. तर 1 गुणिले 357 ॲज इट इज राहील मायनस. तर मल्टिप्लाय करा -5 × 1 किती -5 गुणिले 2210. परत -5 आणि हा -6 मायनस मायनस काय झालं प्लस -5 गुणिले -6 किती +13, 6 × 5 = 30 गुणिले 357. आता इथं येऊया बघा 357 इथं पण आहे आणि इथं 357 आहे. तर इथं 1 × 357 आहे, इथं 30 × 57 आहे. तर 1 + 30 म्हणजे किती तुमच्याकडं 31 गुणिले 357 मायनस 5 गुणिले 2210. तर क्वेश्चनमध्ये या तुमच्याकडे 2210चा कोएफिशियंट कोण होता m होता आणि 357चा कोएफिशियंट कोण होता n. तर 2210चा कोएफिशियंट कोण आहे m आणि 357चा कोएफिशियंट कोण आहे n. तर कम्पेअर केला मी, जर कम्पेअर केला इथं बघा एका साईडला जीसीडी ठेवायचा आहे, या साईडला जीसीडी आला पाहिजे आणि बाकी इकडं. तर इथं एमची व्हॅल्यू किती आली -5 आणि एनची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 31. हे झालं तुमच्याकडं क्वेश्चन नंबर 3. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा प्रूव्ह दॅट द जीसीडी. बघा आपण दिलं नाही जीसीडी ऑफ 126 आणि 65 इक्वल टू 1. याचा जीसीडी 1 आला पाहिजे. ठीक आहे, याला असं पण लिहितो जीसीडी ऑफ 126 आणि 65 इक्वल टू किती आला पाहिजे 1 आला पाहिजे. तर सॉल्व्ह करूया. बघा या 126 आणि 65 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 126 मोठी आहे आणि 65ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 65ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 126 पर्यंत पोहोचेल. तर 65 दोन्ही 130 म्हणजे 126 पेक्षा पुढे जातं म्हणून मी 1 करतो आणि 65 आणि 126 किती 61. परत मी आता हा 65 जो आहे तो इकडे आणला आणि हा जो 61 आहे तो 61 इकडे आणला. 61ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 65 पर्यंत पोहोचेल. 61 आणि प्लस रिमाइंडर किती राहिला माझा 4. परत 61 हा इकडे आणला मी, हा 4 जो आहे तो इकडे आणला. 4ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 61 पर्यंत जाईल. तर 15ने मल्टिप्लाय केलं, 15 × 60 राहिलं तुमच्याकडे 1. परत तुमच्याकडे आता कोण हा 4 इकडं आला, हा 1 इकडं. 1ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 4 पर्यंत पोहोचेल. 4 आणि प्लस पूर्ण भाग गेला 0. तर तुमच्याकडे या 0चा वरचा जो असतो लास्ट नॉन झिरो रिमाइंडर तो असतो जीसीडी. तर तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला 1. तर जीसीडी ऑफ 126 आणि 65 किती आला 1. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय 126 आणि 65चा जीसीडी किती आला 1. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडं बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे की फाइंड द इंटिजर m and n सच दॅट 31m + 13n = 1. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे.
तर पहिलं बघा दोन संख्या तुम्हाला काय एची व्हॅल्यू 31 आहे आणि बीची व्हॅल्यू किती आहे 13. तर त्यासाठी मला फाइंड करायचं आहे काय एम अँड एनची व्हॅल्यू फाइंड करायची. तर पहिलं बघा जरी इथं दिलं नसेल फाइंड द जीसीडी तर पहिलं जीसीडी काढल्याशिवाय आपल्याला काढता येणार नाही. तर फाइंड बघा जीसीडी काढण्यासाठी तुमच्याकडे एची व्हॅल्यू 31 आहे आणि बीची व्हॅल्यू 13 आहे. तर या दोघांमध्ये कोण मोठा आहे 31 मोठा आहे आणि छोटा काय आहे 13. 13ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 31 पर्यंत पोहोचेल. तर 2नी 13 2 26 आणि बाकी किती राहिलं तुमच्याकडं बघा 26 आणि किती 31 म्हणजे 5. परत इथे मी 13 इकडे आणला हा 5 इकडे घेतला 5ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 13 पर्यंत पोहोचेल. तर 2ने मल्टिप्लाय केला 5 2 10 रिमाइंडर राहिला 3. परत मी हा 5 इकडे घेतला हा 3 इकडे घेतला 3ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 5 पर्यंत पोहोचेल 3 1 3 बाकी राहिला 2. परत मी 3 इकडे पाठवला 2 हा इकडे आणला 2ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 3 पर्यंत पोहोचेल 2 1 2 आणि प्लस तुमच्याकडे 1 रिमाइंडर राहिला. परत तुमच्याकडे हा 2 इकडे आणला इकडे 1 हा 1 इकडे आला 1ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 2 पर्यंत पोहोचेल. तर 2 0 रिमाइंडर 0. तर इथं बघा तुमच्याकडे जीसीडी किती आला लास्ट नॉन झिरो रिमाइंडर 1 आला. तर जीसीडी किती आला 13. आता 13 आणल्यानंतर आपल्याला उलटी प्रोसेस करायची आहे. बघा उलटी प्रोसेस म्हणजे काय की आता इथून आपल्याला 1ची व्हॅल्यू भेटेल 1 इक्वल टू किती तुमच्याकडं 1 गुणिले 3 मायनस 1 गुणिले 2. ओके बघा इथून पहिला काय केलं मी या साईडला 1ची व्हॅल्यू काढली नंतर इथून 2ची व्हॅल्यू काढावं लागेल 2 इक्वल टू किती तुमच्याकडं 1 गुणिले 5 मायनस 1 गुणिले 3. ओके परत तुमच्याकडे इथून 3ची व्हॅल्यू काढावं लागेल या रिमाइंडरची 3 इक्वल टू किती तुमच्याकडं 1 गुणिले 13 मायनस 5 गुणिले 2. परत इथून तुम्हाला 5ची व्हॅल्यू काढावं लागेल लास्ट किती 1 गुणिले 31 मायनस किती तुमच्याकडं 2 गुणिले 13. ओके असं आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल. चला तर करूया आपण इथं व्हॅल्यू. तर पहिली व्हॅल्यू किती तुमच्याकडं बघा पहिली व्हॅल्यू इथून काढायची जी दोन्ही मिळून. तर 1 इक्वल टू काय आला 1 इक्वल टू 1 इंटू 3 मायनस 1 इंटू 2 झालं. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता इक्वेशन 1मध्ये आपल्याला पुट करायची व्हॅल्यू कशाची बघा 2ची. दुसरा रिमाइंडर कोण आहे 2. तर 2 इक्वल टू किती आहे तुमच्याकडं 1 इंटू 5 मायनस 1 इंटू 3 आहे. ठीक आहे ही व्हॅल्यू पुट करूया 1 इक्वल टू 1 इंटू 3 मायनस 1 इंटू 2ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं ही पुट करा इन इक्वेशन 1मध्ये. तर इथं 2 आहे 2ची व्हॅल्यू पुट करा. तर 2ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 5 मायनस 1 इंटू 3. ओके चला आता सॉल्व करूया थोडा ब्रॅकेट 1 इंटू 3ला जोडदार नाही कोणी मायनसने मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला. तर मायनस 1 इंटू मायनस 1 इंटू 5 मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस मायनस मायनस प्लस झाला इंटू 3. बघा 1 इंटू 3 आणि 1 इंटू 3 किती झालं तुमच्याकडं 2 इंटू 3 मायनस 1 इंटू 5. आता हे आल्यानंतर आता दुसरा रिमाइंडर कोण आहे तुमच्याकडं 3. बघा दुसरा रिमाइंडर कोण आहे 3 आणि 3ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं दिस. तर पुट 3 इक्वल टू किती 2 इंटू 1 इंटू 13 मायनस बघा किती 5 इंटू 2. तर 2 इंटू 5 चला झालं. तर पुट करूया इक्वेशन नंबर 2मध्ये या साईडला तर किती 1 इक्वल टू किती 2 इंटू 3ची व्हॅल्यू पुट करा किती 1 इंटू 13 मायनस 2 इंटू 5 मायनस 1 इंटू 5. चला या 2ने मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 2 इंटू 1 किती 2 इंटू 13 मायनस 2 इंटू मायनस 2 मायनस 4 इंटू 5 आणि किती मायनस 1 इंटू 5. आता इथे सॉल्व करा बघा 2 इंटू 13 मायनस 4 इंटू 5 आणि मायनस 1 इंटू 5 म्हणजे 5 5 2 आहे. तर मायनस 4 आणि मायनस 1 किती तुमच्याकडं मायनस 5 इंटू 5. ठीक आहे आता हे झालं तुमच्याकडं 1. आता त्याच्यानंतर रिमाइंडर कोण आहे तुमच्याकडं 5. आता 5ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. तर पुट 5 इक्वल टू बघा लास्ट रिमाइंडर कोणता आहे तुमच्याकडं 5. 5ची व्हॅल्यू किती 1 इंटू 31 मायनस 2 इंटू 13 1 इंटू 31 मायनस 2 इंटू 13. ही व्हॅल्यू कशाची आहे 5ची इन इक्वेशन नंबर कशामध्ये पुट करायचं आपल्याला 3मध्ये. ही 3 आहे लास्ट. तर 1 इक्वल टू 2 इंटू चला पुट करा 5ची व्हॅल्यू 2 इंटू 13 मायनस 5 इंटू 5ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 31 मायनस 2 इंटू 13. ओके आता चला ह्या मायनस 5 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर किती तुमच्याकडं 2 इंटू 13 मायनस 5 इंटू 1 मायनस 5 इंटू 31 मायनस 5 इंटू मायनस 2 किती मायनस मायनस प्लस 10 इंटू 13. तर 2 इंटू 13 आणि 10 इंटू 13 म्हणजे किती तुमच्याकडं 12 इंटू 13 मायनस 5 इंटू 31. तर 1 इक्वल टू आलं. बघा क्वेश्चनमध्ये 31चा कोइफिशियंट कोण होता यम आणि 13चा कोइफिशियंट कोण होता यन. बघा क्वेश्चनमध्ये येऊया आपण. बघा 31चा कोइफिशियंट कोण आहे यम आणि 13चा कोइफिशियंट कोण आहे यन आणि एका साईडला किती आहे 1. तर आला तर इथं
यमची व्हॅल्यू किती आली इथं -5 आणि एनची व्हॅल्यू आली 12. तर हेन्स प्रूफ. ओके. आता एक लास्ट क्वेश्चन. आता अशा पद्धतीने आपण एक्झरसाइज 1.2चं आपण पार्ट 2 घेतलेला आहे. त्याच्यामधले आपण 5-6 क्वेश्चन घेतलेला आहे. बघा अजून एक्झरसाइजचे 3-4 क्वेश्चन राहिलेत. आपण पुढचा पॉईंट घेतल्यानंतर प्राईम आणि कंपोजिट नंबर घेतल्यानंतर आपण ते 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे नेक्स्ट लेक्चर नंबर 7 प्राईम आणि कंपोजिट नंबर्स. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस व्हिडिओ पाहत असताना तुमच्या नोटबुक समोर ठेवा. ज्यावेळेस तुम्ही नोटबुक समोर ठेवाल त्यावेळेसच तुम्हाला ह्या गोष्टी समजेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.